रसिक हो सुप्रभात. अतिशय श्रीमंत घरात वाढलेली बेदरकार, संवेदनाहीन आणि हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया, मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, अशी वृत्ती असणारी तरुण पिढी एकीकडे आणि त्याचवेळी अतिशय मेहनती, प्रामाणिक, संवेदनाशील आणि ध्येयासक्त अशी तरुणाई दुसरीकडे, असा विरोधाभास दर्शवणारी हेमंत बर्वे लिखित दाही दिशा या संग्रहातील आजची ही एक सत्य परिस्थिती सांगणारी काल्पनिक कथा. चला तर मग ऐकूयात आज झाकोळ ही कथा 2 भागांमध्ये. झाकोळ भाग दुसरा. आता मात्र आर्या एकदम ॲक्शन मोडमध्ये आली, कारण आर्या आणि तो मुलगा यांच्यामध्ये जेमतेम 5-6 फुटाचं अंतर होतं. अक्षरशः आर्यानं प्रसंगावधान राखलं आणि त्याच्यावर झडपच घातली आणि तिच्या हातात त्या मुलाचा हात लागला. तिनं जोर लावून त्याला मागं खेचला. तो मुलगा जमिनीवर कोसळला. त्या परिस्थितीतही उठून परत उडी मारण्यासाठी तो कठड्याकडे जाण्याचा प्रयत्न करत होता. आर्यानं कुठलाही विचार न करता त्याला घट्ट मिठी मारून पकडून ठेवलं. तोपर्यंत तिथे मी पोचलोच. तो नखशिखांत थरथर कापत होता. त्याच्या तोंडातून शब्द पण फुटत नव्हता. केवळ फेस बाहेर येत होता. सगळ्यात पहिल्यांदा मी त्याला शांत केलं. आता तो एकदम श्रांत होऊन एकटक त्या कठड्याकडे बघत राहिला. तोपर्यंत आणखीन 15-20 माणसं जमली. खाली सुमारे 25-30 फुटांवर झाडीमध्ये पुसट पुसट फक्त एक आकृती दिसत होती. तेवढ्यात अगदी विशीतले 2 तगडे तरुण पुढे झाले. म्हणाले की आम्ही हे ट्रेनिंग घेतलेले आहे. काही म्हणायच्या आतच ते सरासरा खाली उतरून गेले. पण आम्ही सर्व लोक वर उभं राहून वाकून वाकून बघत होतो. त्या मुलाला मात्र मी अतिशय काळजीपूर्वक घट्ट धरून ठेवलं होतं. सुमारे 1 तास होऊन गेला. आता ती मुलगी वाचण्याची शक्यता पूर्णपणे धूसर होऊ लागली होती. तेवढ्यात कुणीतरी एक रोप मिळवला. तो वरून खाली सोडण्यात आला आणि हळूहळू त्या देवदूतांनी तिला वर आणलं. दोन्ही पाय गुडघ्यापासून लोंबकळत होते. कानामागून रक्त येत होतं. ज्या दंडावर आणि हातावर काही क्षणापूर्वी ती मुलगी असंख्य टॅटूज मिरवत होती, तिथे चामडी लोंबकळत होती. एक हात पूर्णपणे उलटा फिरला होता. पण कसं कुणास ठाऊक त्या हातावरील स्कलच्या टॅटूचा काही भाग शाबूत होता. चेहरा रक्तबंबाळ झाला होता. अंगावरील कपड्यांच्या चिंध्या चिंध्या झाल्या होत्या. आर्याने आपल्या जवळच्या नॅपकिननं तिचं अंग झाकलं. तो स्कलचा टॅटू माझ्याकडे बघून खदाखदा हसतोय असा मला भास झाला. या सगळ्यात एकच जमेची बाजू होती आणि ती म्हणजे तिच्या शरीरात अजून किंचित, अगदी किंचित अशी धुगधुगी होती. तिचा श्वास अतिशय धीम्या गतीनं चालू होता. कुणीतरी प्लॅस्टिकची खुर्ची आणली. अक्षरशः लाकडाचे ओंडके एकमेकावर ठेवतात तसं तिचं शरीर त्या खुर्चीवर रचलं गेलं. आणि अशी ती आमची अर्धप्रेतयात्रा जिथं गाड्या पार्क केल्या होत्या तिथपर्यंत पोचली. एक मरणातून परतलेला, दुसरी काही मिनिटाची सोबती आणि मी आणि आर्या या विचित्र घटनांचे मूकसाक्षीदार. आम्ही दोघेही या विचित्र योगायोगाचा मनोमन विचार करत पुढे पुढे चाललो होतो. हीच दोन्ही मुलं एवढ्या कमी वेळात 3-3 वेळा आमच्यासमोर काय यावीत बरं? माहिती नाही. का त्या सर्वश्रेष्ठ परमात्म्याला अजून काही सुचवायचं होतं? आमच्याबरोबर एकमेकांना ओळखत नसलेली 7-8 माणसं चालत होती. हळूहळू मी त्या मुलाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होतो. त्याला त्याचं नाव विचारलं. त्यानं कार्तिक असं त्याचं नाव सांगितलं. त्या मुलीचं नाव मैत्रायणी होतं. तिला सर्व मैत्री असंच म्हणायचे. कार्तिक आता जरा स्थिर झाल्यासारखा वाटत होता. मग कार्तिक एकदम पोटतिडकीनं बोलू लागला. अरे दादा, असं काही नाही रे. आम्ही खूप खूप एन्जॉय करत होतो. तिला पालीची कशी भीती वाटते, मग ती घरात कशी आरडाओरडा करते, हे सगळं मला सांगत होती. आम्ही दोघंही जोक शेअर करत होतो. ती मला तिचे टॅटूज आणि त्याचे मिनिंग समजावून सांगत होती. मग मी पण तिला सहजच म्हटलं की हा स्कलचा टॅटू तू आणि सॅमने अलकबीर या आर्ट स्टुडिओमधून एकदमच काढला होता ना?
आणि आणि काय झालं माहिती नाही, आय डोंट नो. तिनं हातातील मोबाईल फेकून दिला, डोक्यावरची टोपी वरून फेकून दिली. ती जोरजोरात ओरडू लागली, हातवारे करू लागली आणि मला काही कळायच्या आत एकदम वरून खाली धावत सुटली. मी मोबाईल उचलला आणि तिला धरण्यासाठी अजून जोरात धावलो. एकदम जेमतेम तिला गाठलंही. सॉरी असं पण म्हटलं मी तिला, पण माझा हात जोरात झटकून ती परत धावत सुटली आणि मग मग हे सगळं असं झालं. असं म्हणून कार्तिक जोरजोरात रडायला लागला. तोपर्यंत आम्ही पार्किंगपर्यंत पोचलो होतो. त्यानं आम्हाला ज्या ऑडी गाडीतून ते आले होते तिथंपर्यंत नेलं. आत बसलेल्या ड्रायव्हरला मी सर्व सांगितलं. तोपर्यंत सिंहगड व्यवस्थापकांनी अतिशय तत्परतेनं ॲम्ब्युलन्स मागवून ठेवलेली होती. जसं काही कुठली तरी अदृश्य शक्ती या सर्व गोष्टी सुनियोजित करत होती. आर्या आणि मैत्रायणी ॲम्ब्युलन्समध्ये पुढे गेल्या. मनात आलं, कुठे ती वेदकाळातील उच्च विभूषित आणि विद्वानांच्या सभेमध्ये अनेक महान पंडित, अनेक तपस्वी, अनेक ऋषी यांना निरुत्तर करणारी विदुषी मैत्रायणी आणि आणि कुठे एका क्षुल्लक टॅटूसाठी प्राण फेकून देणारी ही मैत्रायणी. मी आणि कार्तिक त्यांच्या मागे ऑडीमधून हॉस्पिटलला पोचलो. आर्या आणि मी, आम्हा दोघांच्या कार्स पायथ्यापाशीच राहिल्या होत्या. मी ड्रायव्हरला तसं सांगितलं तर तो म्हणाला, साहेब मी बघतो ते सर्व, तुम्ही काळजी करू नका. हॉस्पिटलनं पोलीस केस होईल असं सांगितलं, पण ट्रीटमेंट मात्र त्यांनी लगेच सुरू केली. कार्तिककडून काही मोबाईल नंबर्स घेऊन मी तिच्या नातेवाईकांना कळवलं. तिचे वडील दिल्लीला गेले होते आणि आई कुठल्या तरी मनशांती आश्रमात 4-5 दिवसांसाठी हरिद्वारला गेलेली होती. तेवढ्यात तिचे काका आले. एकंदर त्यांचा पेहराव, बरोबर आलेले 2 नोकर, त्यांची पत्नी, बोलण्यातील अदब आणि आत्मविश्वास हे सर्व त्यांच्या अति उच्च सांपत्तिक परिस्थितीची ग्वाही देत होते. माझा अंदाज एकदम बरोबर होता. आल्या आल्या त्यांनी डिपॉझिटचे 10 लाख रुपये भरले. ऑपरेशन चालू झालं. डॉक्टरांनी प्राण वाचण्याची शक्यता फक्त 5% आहे असं सांगितलं. एकंदर 22 ठिकाणी बोन फ्रॅक्चर होतं. डॉक्टर स्पष्टपणे म्हणाले की जर स्कलमध्ये इंटरनल ब्लड हॅमरेजेस नसेल तरच ही मुलगी वाचायची काही शक्यता आहे. आम्ही सुमारे 6 तास बाहेर बसून होतो. तेवढ्यात मैत्रायणीचे वडील आले. काकांनी त्यांना सर्व आधीच सांगितलेले असावं बहुतेक. आल्या आल्या ते अक्षरशः माझ्या आणि आर्याच्या पाया पडू लागले. त्यांना आम्ही सर्वांनी मिळून आधी शांत केलं. कुणी काहीच बोलत नव्हतं. हळूहळू सर्वजण अंतिम सत्य ऐकायला मनाची तयारी करत होते. तेवढ्यात डॉक्टर अग्रवाल बाहेर आले आणि आम्हाला त्यांनी खुणेनंच आत या असं म्हटलं. तिथे 4 डॉक्टर्स बसलेले होते. त्यांनी ओळख करून दिली. डॉक्टर गोयल, डॉक्टर सिन्हा, डॉक्टर मर्चंट आणि डॉक्टर आपटे. अनेक नामांकित डॉक्टर्स मैत्रायणींनी केलेल्या मूर्ख आततायीपणा निस्तरण्यासाठी उपस्थित होते. डॉक्टर आपटे अतिशय शांत आवाजात सांगू लागले की जर या मुलीने काही सेल्फ सपोर्ट केला तर ती अजूनही यातून बाहेर येऊ शकेल. 2 सेकंदातच आमच्या डोक्यात प्रकाश पडला की मैत्रायणी अजून जिवंत आहे. झालं. तिचे आईवडील सुमारे 50-55 वर्षांचे गृहस्थ आनंदाने वेडे होऊन जवळजवळ नाचायलाच लागले. मला आणि आर्याला खूप खूप आनंद झाला. तोपर्यंत रात्रीचे 9 वाजले होते. आम्ही दोघंही प्रचंड थकलेले होतो. त्या ऑडीच्या ड्रायव्हरनं सिंहगडाच्या पायथ्यापासून दोघांच्याही कार्स हॉस्पिटलच्या पार्किंग लॉटमध्ये आणून उभ्या केल्या होत्या. आम्ही त्या सर्वांचा निरोप घेऊन निघू लागलो तर मैत्रायणीच्या काकूने आर्याला मिठीच मारली. जवळजवळ 3-4 मिनिटे ती फक्त रडतच होती. काकांनी आमचे दोघांचे मोबाईल नंबर घेतले. म्हणाले, आमच्या दोन्ही भावंडात मिळून मैत्रायणी ही एकटीच मुलगी आहे. थोडी लाडावलेली आणि हट्टी आहे, पण ती असं काही करेल असं आम्हाला कधीच वाटलं नाही हो. मी आणि आर्या तिथून बाहेर पडलो. आर्या प्रचंड थकलेली होती. अशी थकली की ती काय करायची हे मला पूर्णपणे माहिती होतं. तिनं सरळ माझ्या कारच्या डिकीतून व्हील्सचं पाकिट काढलं. कारच्या सीटवर मागे मस्तपणे रिलॅक्स होऊन ती स्मोक करू लागली. मी गाडी सरळ वॉटर बबल्सला वळवली, कारण आमच्या दोघांचंही ते आवडतं फूड जॉईंट होतं. आर्यानं तिचं आवडतं ड्रिंक
टकेला ऑन द रॉक्स विथ लाईम मागवलं आणि मी ब्ल्यू मार्गरेटा. हळूहळू दोघंही थोडं रिलॅक्स झालो. मग दिवसभराच्या एक एक घटना माझ्या डोळ्यासमोर तरळू लागल्या. हे सर्व का होत असेल? अनेक डॉक्टर्स, सुसज्ज मेडिकल सेवा आणि पाण्यासारखा पैसा खर्च करून आज मैत्रिणीला या मृत्यूच्या पाशातून नक्की बाहेर काढतील हे सर्व डॉक्टर्स. ती वाचेलही. पण असं वेड, धाडस आणि मूर्खपणा करणारे सर्वजण नेहमीच तेवढे सुदैवी असतीलच असं नाही आहे ना. कुठली मानसिकता माणसाला एवढा कठोर किंवा मूर्खपणाचा निर्णय घ्यायला भाग पडत असेल? ही मुलं घरच्यांचा जरासुद्धा विचार करत नसतील का? का? का घरात यांच्याकडे कोणी लक्षच देत नसेल? का घरच्यांबरोबर होणारा यांचा संवाद आकसून गेला आहे? जराशा विरोधाला सुद्धा हे सामोरे जाऊ शकत नाहीत का? नक्की चूक कोणाची? आईवडील, समाज, शाळा कॉलेज, वेगळी विचारसरणी, रोल मॉडेल्सचा अभाव की चुकीची रोल मॉडेल्स? खरेखुरे मित्रमैत्रिणी नसणं? प्रश्न आणि फक्त सर्व प्रश्नच. बरं, या काळातली सर्व मुलं अशीच आहेत का? तर नाही असं उत्तर येतं. आता मैत्रिणीला ज्या 2 ट्रेकर्सनी वर आणलं तीही मुलं काही फार मोठी नव्हती. ती पण जेमतेम 20-22 वर्षांचीच असतील. पण त्यांना ध्येय होतं, आयुष्याला आकार होता. इकडं सर्वच विश्विशीत, विस्कळीत आणि गोंधळलेलं प्रकरण. मैत्रिणीसारख्या मुली ड्रग्सच्या सेवनाला आणि ड्रग्सच्या विळख्यात जायला तयारच असतात. कोणीतरी यात पुढाकार घ्यायला पाहिजे, नाहीतर ही कीड समाजाला पूर्णपणे खाऊन टाकणार हे नक्की. ज्या सूर्यदेवामुळं आपणास जीवन मिळतं, जे ऊन आपणास एक ऊर्जा देतं, जगण्याची उर्मी देतं, तेच ऊन अशा विचारसरणीच्या लोकांसाठी काळं, झाकोळून गेलेलं होत असेल का? रसिकहो, आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. तुम्ही तुमचा अभिप्राय हेमंत बर्वे सरांना कळवण्यासाठी त्यांना 9892360847 या क्रमांकावर संपर्क साधू शकता. आपल्यालाही असे काही अनुभव आले असतील तर त्यांना जरूर कळवा. तुम्ही तुमचे नातेवाईक, आप्तस्वकीय आणि मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर कराल अशी माझी खात्री आहे. हेमंत बर्वे या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात पुढच्या सोमवारी 10 दिशातील एका खजिन्यासह. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, शांती, आनंदी, तृप्ती सगळ्या येतीलच आपल्या दारी. धन्यवाद.